चला विनंती असणार आहे दोन्ही सलामीचे फलंदाज विनंती असणार आहे तुम्ही टेनेक्स कंपनीचे चेंडू संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण वापरतोय त्याचबरोबर मैदानात विनंती असणार आहे आता क्षेत्ररक्षण लावून घ्या बॅट्समन चला तुम्हाला शेवटची वॉर्निंग असेल जर तुम्ही वेळेत न गेले तर तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल त्यामुळे विनंती असणार आहे तुम्ही वेळ वाचणं गरजेचं आहे सामना जो आपण मैदानात पाहतो निश्चितपणे सामना जो मैदानात असणार आहे एका दिशेने असेल विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली यांच्या विरोधात सचिनदादा ढाकोळ फाउंडेशन कुणेगाव अर्थात गावदेवी गावठाण उरण या दोन संघांमध्ये असणारा हा सामना सलामीचे फलंदाज विनंती आहे मैदानाच्या मध्ये पाठवायचे स्पर्धेचा आजचा हा जर विनंती असणार आहे जर तुमचा खेळाडू आता गेला नाही मैदानामध्ये सलामीचे बॅट्समन गेले नाही तुम्हाला 3 धावेने पॅनलाइज केलं जाईल शेवटचा पुकार आहे बॅट्समन चला आणि दोन्ही टीमचे असणारे अतिरिक्त खेळाडू त्यांना देखील विनंती करेल आपण देखील समालोचक कक्षामध्ये यायचं आहे आज आपण पाहतोय सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाचा आजचा चौथा दिवस ओपन हाफ आणि या ओपन हाफ मध्ये जे आपण मैदानात पाहणार आहोत 8 संघ तुम्हाला लढताना पाहायला मिळतील स्पर्धेचे असणारे नितेश व बंटीबा कोडे सुरेश गायके सुनील रेड्डी हेमंत लोखंडे दिनेश शिंदे या सर्वांच्या आयोजकांच्या स्वप्नातून आणि कष्टातून साथ्यात उतरलेली क्रिकेटची स्पर्धा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व खेळाडू सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक या सर्वांचा प्रथमतः वरसफोट लोणावळ्याच्या वतीने त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच आदरणीय अजित पुत्रन सर अमर साठे सर त्याचबरोबर प्रसाद सर टेनिस क्रिकेट .in असणारी संपूर्ण ऑफिशियल टीम त्याचबरोबर आमचे साथी समालोचक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आतापर्यंत 8 राज्यांमध्ये ज्यांनी समालोचन केलंय असे आदरणीय प्रशांत आदवडे सर आणि मी स्वतः सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो आणि आजच्या पहिल्या सामन्याकडे जाऊयात पहिला सामना जो मैदानात असणार आहे तो पहिला सामना असेल विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली यांच्या विरोधात जो संघ मैदानामध्ये आहे तो संघ असेल सचिनदादा ढाकोळ फाउंडेशन कुणेगाव अर्थात गावदेवी गावठाण उरण या दोन संघांमध्ये असणारा पहिला सामना सामन्याची सुरुवात होतीये लेट्स प्ले आपल्यासोबत जॉईन होत आहेत प्रशांत सर दोनों संघों में जबरदस्त मैच पहली गेंद बहुत महत्वपूर्ण और सुमित शुक्रिया गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार मयूर वाघमारे बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद एक बार फिर गोली के रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए इनको दिखती है छोटी सी दरार तो ये ढूंढते रन 4 गेंद बॉडी लाइन के बाहर गोली के रफ्तार के साथ फरार क्या स्टार्ट हुआ है आज टेनिस विश्व के सबसे बड़े धुरंधर मैदान के अंदर होंगे और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खूबसूरत अंदाज में खेला बल्लेबाज ने शानदार स्ट्रोक बल्लेबाज का टाइमिंग बढ़िया है छोटे कद के खिलाड़ी है लेकिन टेक्निकली साउंड है
सुंदर बल्लेबाजी, स्टार्ट अच्छा हुआ है इस आज के दिन का, चौथे दिन का खेल है। और फिलहाल आप देख रहे हैं सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021 और बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर। बल्लेबाज की बात करें तो लेफ्ट हैंडर कब्बू बल्लेबाज मैदान के अंदर है और इस बार दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक और सुंदर स्टार्ट किया इन्होंने। वाघमारे स्पेशल खिलाड़ी है। चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी की बात करें तो कमाल का प्रदर्शन, अभी कोसमाई चषक में बहुत अच्छा प्रदर्शन, आनंदवाड़ी में कमाल का प्रदर्शन, संदीप कदम बेवलकर की बात करें कमाल का प्रदर्शन इनका रहा है, निरंतरता का दूसरा नाम है। लेकिन इस बार बल्लेबाज भी कमाल कर रहे हैं, छोटा तीर वार करे गंभीर, सुंदर बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, लगातार 2 चौके आए हैं, बढ़िया बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज। तर आपण मैत्रिणी चिन्ह पाहणार आहोत। अगदी जर पाहिलं तर विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सचिन दादा ढाकोळ फाउंडेशन कुणेगाव, या 2 संघांमध्ये जबरदस्त मॅच इथे मैदान पाहायला मिळाला आहे। सचिन दादा ढाकोळ कुणेगाव संघाने टॉस इथे जिंकला, टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली संघाला। पहा इथे मैदानामध्ये सलामी जोडी जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर एका दिशेने असेल गणेश, अतिशय कमी उंचीचा खेळाडू आहे परंतु बॅटिंग मैदानामध्ये जबरदस्त करतोय। त्याच्या बॅट मधून आपण पाहिले तर आतापर्यंत 2 चौकार देखील आलेत। दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिले तर ऋतुंश आपण पाहतोय मैदानात उंचपुरा आहे, तगडा ताकदवान आहे, परंतु इथे कौतुक करेल मी गणेशचं। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मयूर वाघमारे, पहा या सीझन मध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू मयूर पण आता तयार आहे। क्लास बल्लेबाजी सुमित, मैदान के अंदर ये छोटे कद वाले बल्लेबाज कमाल कर रहे हैं, ड्राइव किया इस बार बहुत सुंदर तरीके से एक्स्ट्रा कवर की तरफ, सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग हो रही है। लेकिन गणेश पार में की बल्लेबाजी अगर देखें तो कमाल की हो रही है। 2 चौके की मदद से 9 पर खेल रहे हैं। फिलहाल मुकाबला चल रहा है सचिन दादा ठाकुर कुणेगांव और विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली के बीच, बहुत ही महत्वपूर्ण मैच है। और इस वक्त विष्णु बोराडे टीम का स्कोर है 9 रन बगैर किसी नुकसान के। अब मौका मिलेगा ऋतांशु को बल्लेबाजी करने के लिए। तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये मयूर वाघमारेवरती पहा ज्या पद्धतीने स्टार्ट केलाय, मयूर वाघमारेवरती ज्या पद्धतीने इथे मैदानामध्ये जो आपण पाहतोय चौकार षटकार इथे चौकार मैदानामध्ये खेळून काढलेत, गोलंदाज तयार असणार पण पाहिजे मयूर वाघमारे। हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला, कुठल्या बची धाव इथे मिळणार नाही। चेंडू जर आपण पाहिले तर पूर्णपणे डॉट देखील असेल, धावलक इथे स्थिर आहे, धावलकावरती घेऊन जाईल, धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 9 धावा। षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय, पहिलं षटक मैदानात तयार असणार आहे। पुन्हा मैदानात जर पाहिले तर मयूर वाघमारेचं नाव देखील खरं पहा मुंबई परिसरामध्ये अक्षरशः आपल्या नावाने दहशत निर्माण करणारा खेळाडू मयूर वाघमारे पुन्हा तयार आहे। हा चेंडू थोडासा इथे दूरवरती टाकला, चेंडू पंच मात्र पहा अमर साठे सर इथे खेळवत आहेत, वाईट बॉल आहे, एक अवंतर धाव मैदानात मिळाली, अवंतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धावा आहेत त्या आता 10 धावा, संघाचं धावलक दुहेरी अंकामध्ये देखील इथे प्रवेश केले। गोलंदाज तयार, मयूर स्ट्राइक मध्ये असणारा फलंदाज उंचापूर आहे। हा चेंडू पुन्हा एकदा पहा दिशापासून थोडासा भरकटलाय मैदानामध्ये, पहा इथे लाईन लेन्स मात्र थोडीशी सापडत नाहीये। एक अवंतर देखील पुन्हा मैदानात मिळेल, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धावा आहेत 11 धावा। मोहित बाग पकड़े प्रभु गेंदबाज है, फिलहाल थोड़ा सा स्ट्रगल करते हुए अच्छा स्टार्ट किया है बल्लेबाजों ने। टप्पा टप के बाद नरम हाथों से खेलते हुए विकेट के पीछे अच्छी दौड़, आंखों आंखों में इशारा करते हुए दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है डबल फिगर में। 10 रन पहले बल्लेबाजी करते हुए विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली की टीम। फिलहाल इस ओवर की कहानी देखिए तो बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। और समीत छोटे कद के खिलाड़ी है, खास करके प्रशंसा करनी चाहिए गणेश पारबे की। फिलहाल स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के, पहला ओवर प्रगति पर है। और गेंदबाजी करने के लिए मयूर वाघमारे मुंबई इंडियंस से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज गणेश पारबे। बाबे खेलते हुए खूबसूरती के साथ लॉफ किया गेंद को, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर जा रही गेंद और खूबसूरत और शानदार स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी, तालियां बज रही हैं। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, छोटा तीर वार करे गंभीर, छोटा पैक बड़ा धमाका और अपना क्लास दिखा रहे हैं। आखिरी गेंद पर यह खूबसूरत चौका तबा और पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के। आज विष्णु बोराडे किंग मेकर टीम के बल्लेबाजों ने शानदार आगाज किया है। कहते हैं कि कद बड़ा हो छोटा कोई फर्क नहीं पड़ता, कहानी बड़ी होनी चाहिए। आज इनकी कहानी बड़ी बनती हुई, और किसी का टैलेंट छिप जाता है, किसी का छप जाता है, ये छपने वाला टैलेंट है।
तर नक्कीच नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने मात्र गणेश सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या काळामध्ये जो पहा ज्यावेळेस मैदानामध्ये गेला कोणी वाटलं नसेल की पहा हा खेळाडू इतका आक्रमक असेल, परंतु मयूर वाघमारे सारख्या खेळाडूवरती ज्या पद्धतीने मात्र त्याने स्टार्ट इथे मिळवला. मयूर वाघमारेवरती ज्या पद्धतीने मात्र त्यांनी 3 चौकार लगावले, खरंच पाहण्याजोगे चौकार होते. एक क्लास त्याने मात्र दाखवलाय. माझी उंची जरी कमी असेल परंतु माझ्या खेळाची उंची खूप मोठी आहे. बिल्कुल, वैसे तो अगर देखें तो सचिन तेंदुलकर क्रिकेट के भगवान का कद कहाँ बड़ा था। बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से, और ऐसा नहीं कि एक ही साइड में खेले, ऑन साइड पर खेले, मिड विकेट की तरफ खेले, तो एक बार फिर 4 ओवर फाइनली की तरफ अच्छा शॉट, एक से स्क्वायर कट कर किया था, एक बार फिर कवर ड्राइव किया था और उसके बाद में लॉफ्ट किया था। जितने पिटारे में शॉट है इसका इस्तेमाल। दूसरी बात, अच्छी बात क्या है, ये मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से गणेश पारवे के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। आगाज बहुत अच्छा है, लाजवाब तरीके से स्टार्ट किया है। मैदानात पाहिजे आता एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा आहेत 16 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा जे ते नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल प्रसन्न पाटील. पुणे एंडकडून मात्र गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. पायचे मैदानामध्ये स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज, उंच प्राईज संघाचा कॅप्टन देखील आहे. गोलंदाज तयार प्रसन्न. शॉर्ट पिच चेंडू इथे होता, पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या जवळून चेंडू ते निसटलाय, चेंडू ते डॉट आहे. संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिलं गेलं तरी ते स्थिर असेल. धावलकावरती धावा आहेत ते 16 धावा. सामना जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर निश्चितपणे 5 षटकांचा सामना आहे. एका दिशेने आपण मैदानात पाहतोय विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली संघ मैदानात फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला सचिन दत्ता ठाकूर कुणेगाव अर्थात गावदेवी गावठाण उरण हा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज तयार प्रसन्न. शफल खेळून काढण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करून खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला, परंतु इथे पाहायचा धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे होता. नकार देखील मैदानात कळवला जाईल. धावल किती स्थिर आहे, धावलकावरती धावा आहेत 16 धावा. एक हाय व्होल्टेज मॅच, एक हाय व्होल्टेज सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांमध्ये ताकद आहे, दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे आणि ताकदीचा क्षमतेचा वापर या मैदानावरती आता मैदानामध्ये करायचा आहे. इस ओवर की अगली गेंद नौजवान गेंदबाज गेंदबाजी करते हुए, ओह बहुत अच्छी गेंद, आगे आना चाहते थे लेकिन बॉडी का बैलेंस आगे नहीं था। टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जा रही है। क्या गेंदबाजी करे नौजवान गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए प्रसन्ना पाटिल। एक बार फिर ये देखिए धीरे धीरे अपनी पहचान टेनिस विश्व में बना रहे हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज रुतांशु, बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा, इस बार पहले विकेट का पतन, पहला ब्रेक तो दिलाते थे और फिलहाल विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली के उम्मीदों को पहला झटका। ये ब्रेक थ्रू दिलाना बहुत जरूरी है। अब ये बल्लेबाज आउट क्यों हुए, क्योंकि खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, फुटवर्क नहीं है, आगे नहीं आ रहे हैं। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को ऑनसर की तरफ खेलने का प्रयास किया गया। पहले विकेट का पतन, रन संख्या कुल मिलाकर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। और सचिन दादा ठाकुर कुड़ेगांव टीम के जो कि खिलाड़ियों के लिए, गेंदबाजों के लिए ये पहला ब्रेक थ्रू मिला है। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। अतुल मड भी बहुत खुश हो सकते हैं जिस तरह से आज टीम बनी है। विष्णु बोराडे किंग मेकर के लिए स्टार्ट अच्छा था, लेकिन एक एंड पर निगाहें रहेगी गणेश पारवी के ऊपर। 13 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना किया है और इनके पिटारे से बहुत ही अच्छे शॉट आए, मजा आया देखने के बाद। उम्मीद नहीं थी कि इतने छोटे कद के खिलाड़ी हैं इस तरह का खेल भी दिखा सकते हैं। यही तो एक दिलचस्प खेल है क्रिकेट का, इंटरेस्टिंग जो कि मुकाबला ये भी होगा। पिछले 2 ओवर की कहानी देखिए तो बल्लेबाजों ने रन बनाए थे बहुत तेजी के साथ, लेकिन इस ओवर की कहानी देखे तो बहुत ही अच्छी गेंदबाजी प्रसन्न द्वारा। नए बल्लेबाज मैदान के अंदर टॉम आए हैं, लेफ्ट हैंडर का बल्लेबाज, फील्डिंग देखे, फ्लैंक स्लिप, पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। ऑन साइड पर खूबसूरती के साथ घूमकर खेलते हुए फुल पावरफुल वंडरफुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के जाते हुए दर्शनीय स्ट्रोक। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, और बल्लेबाज कर रहे हैं हटके। सुंदर स्ट्रोक, एक बार फिर टांग भी बढ़िया, गेंद शरीर की तरफ आ रही थी, उछाल था और गोलने स्पॉट से थोड़ा पीछे गेंदबाजी। 5-6 मीटर के अंदर जब गेंदबाजी करेंगे तो एक बार फिर वक्त मिलेगा बल्लेबाज को। मैदान के अंदर बॉल की जरूरत है। मैदानात पहा इथे स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल 22 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात. जबरदस्त बॅटिंग म्हणेल मी. टॉम जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला. डगआउट मधून आल्यानंतर मात्र पहा ज्या पद्धतीने त्याने ताकद आहे, ज्या पद्धतीने मात्र त्याची उंची आहे,
उंचीचा पुरेपूर इथे फायदा घेतला. शॉर्ट पिच नव्हता, चेंडूला मात्र फाईन लेग दिशेने देखील खेळून काढला. षटकार देखील खेळला गेला. दूसरी एक बार फिर चीज आपको बताना चाहता हूँ, जो राइट हैंडेड के लिए लाइन थी उसी को बरकरार रखने का प्रयास, अगर वही लाइन को एक बार फिर बरकरार रखने की कोशिश करेंगे तो लेफ्ट हैंडेड के पैर की तरफ गेंद जाएगी, तो वो परेशानी बनी गेंदबाज के लिए. इसका फायदा भरपूर उठाया बल्लेबाज ने. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे मोठा फटका घेऊन करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा मैदानामध्ये असणार आहे. चेंडू इथे निसटलाय. आउटफील्ड इथे खूप फास्ट आहे. आउटफील्ड आता मैदानात चेंडू थांबवणं एवढं सोपं नसेल. चेंडू जाईल सीमारच्या पार. हा चौकार. बिल्कुल भाग्य का सारा मिलता हुआ टप्पा खाने के बाद उछालता खड़े खड़े ऑनसर की तरफ खेलने की कोशिश. बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए जो कि मदद से स्कोर जा पहुंचा है 26 रन 1 विकेट के नुकसान पर. विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है. 2 ओवर की कहानी समाप्त. 13 के अवसर से रन बने हैं. एक एंड पर गणेश पारबे 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टॉम ने बनाया 10 रन 2 गेंदों का सामना करते हुए. अब 1 विकेट खोया है, बहुत ही महत्वपूर्ण है. स्ट्राइक रेट अच्छा है बल्लेबाजों का. सुमित, बीच मैदान पर चर्चा जारी है. चर्चा करने के लिए एक बार फिर मैं आपको विनती कर रहा हूं, टीम मीटिंग ना करें. मैं समझ सकता हूं कि एक कैप्टन के तौर पर, वाइस कैप्टन के तौर पर आप गेंदबाज के साथ चर्चा कर सकते हैं, लेकिन टीम मीटिंग करेंगे तो बहुत सारा वक्त जाया जाएगा. तो प्लीज टीम मीटिंग ना करें. मैदान के अंदर थोड़ी सी चर्चा चल रही है. आज प्रतियोगिता का चौथे दिन का बहुत ही महत्वपूर्ण पहला मुकाबला चल रहा है. नीतीश उर्फ बंटी कवड़े, इनके नेतृत्व में ये टूर्नामेंट चलता हुआ. फॉरेस्ट स्पोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानोरी प्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021. क्या माहौल बना है, जैसे कि हम आंकड़े बता रहे थे. बिल्कुल आंकड़े बताना बहुत जरूरी है. कल की बात करें तो 2 दिन का जो खेल हुआ उसके ऊपर चर्चा हो सकती है. 1,30,000 दर्शकों ने टूर्नामेंट देखा. आज के आंकड़े अलग हो सकते हैं, लेकिन कल का जो खेल रहा है बहुत ही रोमांचकारी रहा. तर नक्कीच आपण पाहिलेले काल या मैदानावरती प्रेक्षकांना मन जिंकणारे सामने आपण या मैदानावरती पाहिले. काल अतिशय इतिहास देखील या मैदानावरती पाहिला. एक चेंडूमध्ये 10ची गरज होती. सामना देखील जिंकलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. अगदी तोही बंडू भोसले 11 या संघाने कालचा मात्र जो काही दिवस गाजवला. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावांची देखील गरज होती. त्यावेळेस देखील मात्र संघ विजय झाला. परंतु इथे पाहायचंय गणेशचं आक्रमण आहे. मोठा फटका खेळलाय. फटक्यामध्ये ताकद इथे कमी पडली. चेंडू इथे मैदानामध्ये पाहायचंय. झेलबाद झालाय फलंदाज बाद. दूसरे विकेट का पतन और विष्णु बोरा ने किंग मेकर तुंगाली की उम्मीदों को लगता भैया दूसरा झटका. विकेट की सख्त जरूरत थी और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर रखते हुए और आगे भी रखा, शरीर से दूर रखने की कोशिश, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया. इस गेंद को अगर आप सीधा खेलते, बॉलर के सर के ऊपर से खेलते तो बिल्कुल गेंद बॉडी लाइन की तरफ जाती, लेकिन लॉन्ग ऑन में जो खिलाड़ी उनके गोदी में गेंद जा रहे. बहुत ही अच्छा कैच लॉन्ग ऑन पर लिया गया. सुमित डोंगरे, इनके ऊपर भी निगाह रहेगी. नक्कीच आपण फॉर्म में पाहतोय खिलाड़ी सुमित है. सुमित हमारे पास भी है. सुमित सोनावणे और वहां सुमित डोंगरे, ये भी फॉर्म में, दोनों फॉर्म में हैं. तर नक्कीच नक्की पाहिलं तर सुमित डोंगरेने देखील पुणेच्या वारजेच्या मैदानावरती ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली होती फायनलच्या मॅच मध्ये, अक्षरशः सर्वांचे मन जिंकणारी फलंदाजी मात्र सुमित डोंगरेने करून दाखवली होती. परंतु इथे पहा कौतुक करेल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संकेत. खऱ्या अर्थानं खोपोली परिसर, कर्जत परिसर या रायगडच्या पूर्व पट्ट्यांमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर संकेतचं नाव ज्या पद्धतीने आहे, कारण पंचाच्या भूमिकेमध्ये सर्वांचं एंटरटेनमेंट मात्र पंच म्हणून प्रसिद्ध असणार खेळाडू आहे. शॉर्ट पिच असेल, मिड विकेट चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक पायथ्या चेंडूवरती पोहोचेल का? पोहोचला. वाह, जबरदस्त असेल. फलंदाज बाद. सुंदर फील्डिंग. फिलहाल थोड़ा सा दबाव बनाने की कोशिश कर रहे और सिद्धेश ने बहुत ही सुंदर कैच लिया बॉडी लाइन पर. लाजवाब कैच. एक बार फिर देखिए दोबारा किस तरह से सफल हुए थे बल्लेबाज. ऑन साइड पर पुल करने का प्रयास किया गया, बल्ले के बीचों बीच नहीं तयार नाहीये. हे युवराज सिंह करंडकावरती असणारं प्रेम आहे. बिल्कुल. पहले चौकों की बौछार, बड़े शॉट आए, उसके बाद में मिला विकेट, आया पलटवार, मैच में वापस आने का मौका मिला, कमबैक करने का मौका मिला. संकेत पाटिल ऑन हैट्रिक है. ये कहानी है इस खेल की. मैदान के अंदर रन संख्या 26, 3 विकेट के नुकसान पर ऑन हैट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो. आतापर्यंत या मैदानावरती विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकले नाही. पाहिजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल संकेत, तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय संगम. कुणाल नाईक स्ट्रायकर तयार आहे. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑफच्या टोकावर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती असेल. पाता पाता चेंडू जाईल सीमाच्या अगदी जवळ. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळालं. 2 धावा तर घेते गेल्या. 3ऱ्या धावेची मागणी देखील असेल आणि मागणीमध्ये यश देखील आलं. मी जे मागितलं ते मिळालं. ज्या अपेक्षा होती ती अपेक्षा देखील पूर्ण झाली. 3 धावा ते मिळतील आणि या 3 धावांच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 29 धावा, 29 रन, 29 धावा धावलकावर. बिल्कुल 29 रन बने हैं. 3 विकेट के नुकसान पर. दायरे के अंदर खिलाड़ी था, उसके सर के ऊपर से गेंद को खेलते हुए. 3 ओवर के बाद जलपान के लिए खेल रुकने वाला है. बिल्कुल ये 5 ओवर का मैच है.
अन्विका 11 और नीलेश भिंताड़ी प्रतिष्ठान पुणे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संकेत पाटिल, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज संगम राजे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और एक तरफ कुणाल के ऊपर भी निगाह रहेगी। लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर अब हमें खेलते हुए डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन, यस इट इज गॉन, विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फ्रॉम बैटिंग साइड, नीड अ पार्टनरशिप, साझेदारी की जरूरत है। फिलहाल जो खेल चल रहा है इसमें दबाव बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर, जब बल्लेबाजी कर रहे थे गणेश पार में तब सब कुछ अच्छा चल रहा था, लेकिन अब विकेट गिरने का सिलसिला जारी। या स्पर्धेचे मित्र यांचं ऋतू शुभागमन देखील होत आहे। या स्पर्धेत असणारे आपण पाहतोय आयोजक सूरज गायके यांची आपण पाहतोय पिताश्री आदरणीय रवींद्रजी गायके देखील उपस्थित होत आहेत। त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा। तत्पूर्वी आयोजक कमिटीच्या वतीने आपला यथोचित असा सन्मान होतोय। मी रवींद्रजी गायके यांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय, आपला सन्मान होईल। स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय निधीशर बंटीभाऊ कवडे, त्याचबरोबर सुनील रेड्डी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल। तर जाऊया पुढे मॅच दिशेने, पहा मैदानामध्ये जबरदस्त मॅच इथे सुरू आहे। संकेतचा हा चेंडू पहा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू मैदानात पहा, फलंदाजाला रोखून ठेवण्यामध्ये तो यशस्वी झालाय। बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये, संघाचा संकेत स्थिर असेल। धावलका जर विचार केला, धावलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 29 धावा ज्या धावलकावरती आहेत, पहा संकेतच्या मात्र पहा निश्चितपणे धावा रोखण्यामध्ये तो यशस्वी झालाय। षटक घेऊन आला, पहिलं संघाचं तिसरं घेऊन आला, 3 विकेट देखील मात्र त्याने मिळवल्यात। रिव्हरचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये, एक चांगलं षटक म्हणावं लागेल। 3 विकेट घेतल्यात, 3 धावा खर्च केल्यात, 3 षटकाचा खेळ संपलेल। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा आहेत 29 धावा। चला 3 षटकाच्या समाप्तीनंतर छोटासा ड्रिंक देखील असणार आहे। विनंती असेल अतिरिक्त खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा। एक बार फिर क्या गेंदबाजी की है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, शानदार गेंदबाजी की है। इनका बॉलिंग एनालिसिस देखिए, 1 ओवर 3 रन्स एंड टेकन इंपॉर्टेंट 3 विकेट, मैग्निफिसेंट बॉलिंग। अब जाके 2 ओवर की कहानी देखिए तो 26 बने थे, उसके बाद में आपने विकेट भी लिए हैं, 2 बिंदी गेंदें भी आई है। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर संकेत द्वारा, ये अच्छे संकेत है। खास करके इस वक्त फिलहाल सचिन दादा ठाकुर कुनेगांव के लिए, विष्णु मोराडे किक मेकर पहले बल्लेबाजी करते हुए रन संख्या 29 से 4 विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त, 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। अन्विका 11, नीलेश भिंताड़ी प्रतिष्ठान पुणे, दोनों टीमों के कप्तान को दरख्वास्त है प्लीज हमारे कॉम्बस की तरफ आइए। आपको टी शर्ट लेके जाना है, प्लेइंग 11 की लिस्ट देनी है, बहुत सारी फॉलो फोटो सेशन भी बाकी है, तो प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए। चला विनंती असणार आहे मैदानामध्ये निलेश दादा भिंताडे 11 पुणे, यानंतरचा होणारा सामना त्यांच्या विरोधात जो संघ असणार आहे तो अन्विका 11, या 2 संघांमध्ये मॅच होईल। त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही देखील विनंती असणार आहे आपले टी शर्ट घेण्यासाठी यायचंय। स्पर्धेच्या निमित्तानं सागर दादा भिंताडे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि दादांचं आपण या क्षणी स्पर्धेच्या निमित्तानं पहा ज्यांचं शुभागमन देखील होतं ऍडव्होकेट आदरणीय कृष्णा इंगुळकर हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर मात्र नागेश जोगदंकर देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। सागरदादा भिंताडे यांचा सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान कृष्णा इंगुळकर आणि सागर जोगदंकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल। तर जाऊया मॅच दिशेने, पहा मैदानामध्ये जर आपण विचार केला, पहा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल, 3 षटकांचा खेळ संपलाय, 29 धावा धावलकावर आहेत। गोलंदाज तयार ऋषी, हा चेंडू पाहायचा आहे इथे, अति उसळीचा चेंडू जो आपण मैदानामध्ये पाहिला, प्रसाद समत्र आणि अमर साडेसर मात्र कळवत आहेत इथे फाईट बॉल आहे, एक अवांतर मैदान मिळेल आणि अवांतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचतीये। धावलकावरती धावा आहेत 30 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी पाहायच्या मैदानाने तयार असेल, 4थं षटक मध्ये असं असणार आहे। 5-5 षटकांचे सामने देखील आपण पाहतोय। यावेळी पालोर फुटाची नसेल, जमीन सामंतर फटका खेळून काढला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, सिंगल तर घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, नकारचा मैदानात कळवलाय, एका धावेवरती समाधान असेल
आणि या एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 31 धावा. एक फायटिंग टार्गेटची अपेक्षा आहे. कमीत कमी आपण जर पाहिलं तर जिने प्रशांत सर की या संघाने 60+ धावा इथे बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा तयार असणार आहे. ऋषी उच्चतर मारा करेल. राऊंड द विकेट. अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. संघाच्या संख्येत स्थिर असेल. कुठल्याही पद्धतीची मात्र धाव इथे मिळत नाहीये. फलंदाजाचा विचार केला आपण पाहतो मैदानामध्ये कुणाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिपेश ही जोडीची मैदानामध्ये आहे. परंतु इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे कारण आपण पाहिलं गेलं तर या मैदानावरती प्रशांत सर की काल 80 धावा देखील कमी पडल्यात. हे क्रिकेट आहे. इस बार ब्रॉकोल में गेंदबाजी सुंदर तरीके से इस खुद के निकाला गेंद को बाउंसर की तरफ और लॉन्गर की तरफ गेंद जाते हुए 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर जहां पहुंचा है 32 रन 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली की टीम है. सचिन दादा ठाकुर कुन्नेगांव की तरफ से गेंदबाजी करने के लिए ऋषि तैयार है. ऑन स्ट्राइक. सुंदर स्ट्रोक बाउंसर की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है. छलांग लगाते हुए बढ़िया फील्डिंग. सुंदर फील्डिंग का मुजाहिरा. जब तक इस गेंद को लॉन्ग ऑन पर खिलाड़ी फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए. रन संख्या 36 4 विकेट के नुकसान पर और ये चौथा ओवर प्रगति पर है. आप एक बड़ा टूर्नामेंट बिल्कुल देख रहे हैं. सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021. अगली गेंद ऋषि द्वारा. ओहो हो लाजवाब स्ट्रोक. व्हाट अ ब्यूटीफुल टाइमिंग. क्या शॉट है ये. गेंद निकली गोली के रफ्तार के साथ लॉन्ग ऑफ के ऊपर से चली गई. जब गेंद लगी तभी एक बार पीछे का स्टिकर लगा के गेंद को भेज दिया था बॉडी के बाहर. सुंदर. बहुत आज के दिन का सबसे बेहतरीन छक्का है. नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त षटकार मैदानामध्ये आणि या फटकेची आता इथे अपेक्षा असणार आहे. याच फटके मैदानात तुम्हाला देखील खेळणं गरजेचं आहे. तर पहा इथे षटकार खेळून काढला जाईल. संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती 39 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवले गेलेल्या आहेत. प्रेक्षकांना कुछ टाइमिंग. एक बार फिर बल्लेबाज खास करके दीपेश द्वारा अगर इस शॉट को आप दोबारा देखें किस तरह से खेले. 40 धावा धावलकावरती धावाचे नोंदवले गेलेल्या आहेत. आणि निचून मैदानामध्ये पहा दीपेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. गोलंदाज तयार प्रदा ऋषी. त्यावेळी पहा अक्रॉस बॅट खेळून काढला जाईल. कावकरांसाठी खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडूवरती पोहोचलाय. सुमित डोंगरे चेंडू मैदानात अडवेल. चेंडूची फेकी ते करेल. तोपर्यंत मैदानाच्या जर आपण पाहिलं तर घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 42 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. 4 ओवर का खेल समाप्त. आखिरी गेंद पर डबल है और 4 ओवर के बाद 42 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली की टीम. अनबिका 11 की अगर खिलाड़ी पहुंच चुके मैं आपको विनंती कर रहा हमारे कॉम्बॉस की तरफ आहे. आणि क्रिकेटचा खेळ लिजंड माणसांचा खेळ असं म्हटलं जातं. खरंच आपण टेनिस क्रिकेटमध्ये काही लिजंड खेळाडू जे आज डिसिप्लिनच्या माध्यमातून खेळतात क्रिकेट करता योगदान देतात. हा एक प्रश्न आहे का. खरंच या प्रश्नाचं उत्तर देखील मिळवायचं असेल तर अमोल म्हात्रेंना व्यासपीठावरती बोलवावं लागेल. लिजंड काय असतात आणि डिसिप्लिन काय असतं. जेंटलमॅन माणसं काय असतात. निश्चितच विक्रोलिन्स संघाचे कॅप्टन आपण अमोल म्हात्रेंकडे पाहिलं तर एक खूप मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मी सन्मानपूर्वक या ठिकाणी अमोल म्हात्रे यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सर आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला निश्चितच सन्मानित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मैदानाकडे जातो. शेवटचा षटकाचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आखिरी बच्चे गेंदों का खेल और बिल्कुल गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संकेत पुन्हा तयार असणार आहे. यावेळी पाहायचं फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये टायमिंग नव्हता. ताकद नव्हती. चेंडू फक्त उंची देखील घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा तर मैदानात घेतल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या आपण पाहतोय. तिसऱ्या धावेची मागणी असेल आणि पहा साज बाजार ताज 3 धावा तर मैदानात घेतल्या गेल्यात. नक्कीच तुम्ही चर्चा केली की अमोल म्हात्रे सरांचं खऱ्या जर पाहिलं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या व्यक्तीचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. नवीन खेळाडू घडवण्याचं काम मात्र ज्या व्यक्तीने केलंय अमोल म्हात्रे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंह कर्नाटकाच्या वतीने वरद स्पोर्ट लोणावळ्याच्या वतीने मनपूर्वक मी स्वागत करेल. हार्दिक स्वागत देखील करेल. आणि त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील आयोजक कमिटीच्या वतीने योतोचित असा आपण सन्मान करतोय. अमोल म्हात्रे सरांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. बिल्कुल इस बार थोड़े ऑफ टफ के बाहर गेंद थी. सुंदर तरीके से गेंद को कवर की तरफ खेलते हुए और जब तक ये एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी कवर पॉइंट की तरफ आके इस गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. 47 4 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. संकेत गेंदबाजी करने के लिए तैयार.
इस बार टप्पा ऑफ के बाहर अमर साठे बिल्कुल इस बार को वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ जाते हुए गेंद। संकेत का पहला ओवर सुमित बहुत अच्छा कटा है, कमाल की गेंदबाजी, क्या एनालिसिस रहा। एक ओवर 3 रन और 3 शिकार किए थे, कमाल की गेंदबाजी करते हुए कमबैक करने का मौका अपनी टीम को दिया था। 48 4 विकेट के नुकसान पर 5वें ओवर की तीसरी गेंद लेके संकेत तैयार है। संकेत आपण पाहतोय राऊंड द विकेट मारा करतोय ते, हा चेंडू पाहिजे, शॉर्ट पिच असेल, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार, हा लाई चौकार, 4 रन। बिल्कुल बहुत ही जबरदस्त तरीके से टप ऑफ द बॉल जाके कंट्रोल के साथ खेले और सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है, टाइमिंग के साथ प्लेसमेंट भी बहुत अच्छी है। गेंद डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते भी इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या 50 पार, 52 4 विकेट के नुकसान पर। और 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी, आने वाली जो गेंदें हैं इसके ऊपर प्रहार करने की कोशिश बिल्कुल बल्लेबाज करेंगे। दीपेश 17 पर खेल रहे और अच्छे स्ट्राइक रेट के साथ 6 गेंदों का सामना किया है, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। जब आप नंबर 6 पर आते तो हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करनी होती है। संकेत पुन्हा पाहायचा यावेळी पहा खोलवर टप्पा चेंडू असणार आहे, सरळ बॅटने चेंडूला देखील काढला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, सिंगल तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होईल, 2 धावा तर मैदानात घेतल्या गेल्या। नक्कीच आपण पाहतोय ते गिअर चेंज करणं गरजेचं आहे, इथे मैदानामध्ये आक्रमण सोडवणं गरजेचं आहे, कारण स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही फलंदाजी करताय, त्यामुळे तुम्हाला मोठमोठे फटके इथे अपेक्षित असणार आहे। बिल्कुल, और दूसरी बात, जब बड़े शॉट नहीं आ रहे तब स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, सिंगल को डबल में कन्वर्ट करने की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संकेत तैयार, स्ट्राइक रेट पर बल्लेबाज दीपेश 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 54 for 4, नाउ लास्ट ओवर इन प्रोग्रेस। अगली गेंद ऑन स्ट्राइक की तरफ बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए कंट्रोल के साथ, लेकिन शानदार कैच। दीपेश की पारी समाप्त होती भी संकेत को और विकेट, मेरे हिसाब से ये चौथा विकेट है। पहले ओवर में इन्होंने 3 विकेट लिए थे, 3 शिकार किए थे और आपने लिए 3 शिकार, इसके बाद में और एक शिकार आया, ये चौथा शिकार है, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी आपने की है। 54 पर 5, आधी टीम पैवेलियन में लौट चुकी है, निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर है। आणि म्हणजे नवीन फलंदाज देखील आता मैदानात दाखल होईल, नवीन फलंदाज मैदानात असणार आहे करण, जो नॉन स्ट्राइक वरती उभा असेल, तर स्ट्राइक वर असणारा फलंदाज जर आपण मैदानात पाहिले तर कुणाल नाईक, जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्ट्राइक ऑन तयार असणार आहे। शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील, संकेत मला पाहिजे राऊंड द विकेट। यावेळी पहा बॅकफुटला दक्षिणा देखील करण्याचा प्रयत्न, धडव्यांचा क्षेत्ररक्षक देखील ते मैदानाच्या चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे, 22 चा इशारा पंच मात्र कळवत आहेत। इथे पहा पहिला डाव, पहिली इनिंग इथे मध्ये संपली, धावलका जर विचार केला, धावलकावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात ते आता 55 धावा, 56 धाव्यांचं टार्गेट देखील आता मैदानामध्ये असणार आहे। सचिन दादा ढाकोळ फाउंडेशन कुणेगाव अर्थात गावदेवी गावठाण उरण संघासमोर 56 धावेचं टार्गेट आहे। चला यानंतरचा होणारा सामना अन्विका 11 यांच्या विरोधात निलेश दादा भिंताडे 11 पुणे, दोन्ही संघाचे असणारे कॅप्टन, विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचे। जिस तरह से आज देखिए ये पहली पारी आप देख रहे हैं, गणेश पारवे ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, 13 रन बनाए और रुतांशु की बात करें तो 1 ही रन बनाया, टॉम ने 10 रन बनाए, लेकिन जो दीपेश की बात करें, दीपेश ने 19 रनों की एक जबरदस्त पारी खेली। अब जाकर स्कोर 55, 5 विकेट के नुकसान पर, एक्स्ट्रा अगर देखें तो 5 है। तर नक्कीच आपण पाहिले तर त्याही पलीकडे जर आपण पाहिले तर सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाची पहा डिसिप्लिन, सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटक असणारी शिस्त, या क्रिकेटच्या स्पर्धेची दखल देखील मात्र अनेक खेळाडूंनी देखील मात्र कौतुक केलं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, त्याचबरोबर इथल्या नियोजनाबद्दल आणि त्याच पलीकडे खरं तर इथल्या शिस्तीचं जास्तीत जास्त कौतुक देखील मात्र अनेक खेळाडूंकडून देखील झालेलं आहे। पायथी मैदानाचे 55 झाल्यात, 56 धावेचं टार्गेट असणार आहे। या नंतरचा होणारा सामना अन्विका 11 यांच्या विरोधात निलेश दादा भिंताडे 11 पुणे, दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन, विनंती असेल टॉस साठी यायचंय, वेळ वाया घालवणार नाही आपण। त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वमध्ये याचं खूप मोठं योगदान आहे, अमोलजी म्हात्रे सरांना विनंती असतील सर, आपणास आयोजक कमिटीच्या वतीने आपण योतुशीचा सन्मान करतोय, सन्मान घेण्यासाठी आपण विनंती असणारे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। एक अच्छा मुकाबला इसके बाद में आ रहा है, अन्विका 11 और निलेश दादा भिंताडे 11 की टीम, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज आइए, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण समालोचन कक्षामध्ये यायचे। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर आज मात्र ज्यांचं शेड्यूल अलीकडच्या काळामध्ये खूप बिझी देखील असतं आणि खऱ्यातच जर पाहिलं गेलं तर त्रिमूर्ती म्हणून ज्यांची सध्या अलीकडच्या पुणे परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे, त्यामध्ये अजित पुत्रन सर असतील, दुसऱ्या बाजूला अमर साठे सर, त्याचबरोबर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, यांचं विचारून मी कौतुक करेल, कारण या स्पर्धेमध्ये खऱ्यातच त्यांचं खूप मोठं योगदान देखील आहे आणि
ते देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे आज चला विनंती असेल दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन, तुम्हाला शेवटचा पगार आहे, टॉस साठी यायचंय. टॉस साठी या दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन. आमचे सुनील रेड्डी असतील, दुसऱ्या बाजूला आयोजक कमिटी असतील, सर्वांच्या निश्चितपणे त्यांच्या वतीने मात्र सर्वांना मात्र पहा इथे ज्यूस पासून सर्वांना प्रत्येकाचं मन शांत करण्याचं काम मात्र निश्चितपणे इथे केलंय. चला विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आणि दोन्ही टीमच्या असणाऱ्या कॅप्टनना विनंती असेल, पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटचा पुकार देतोय. जर पहा आयोजक कमिटीने तुम्हाला कुठेतरी तुमच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण तुम्ही दूरून आलात, ट्रॅव्हलिंग केलंय, परंतु त्याही पलीकडे क्रिकेट महत्वाचं आहे, इथे डिसिप्लिन महत्वाचं आहे. तुम्ही जरी लांबून आले असतील परंतु इथे शिस्तीचं पालन होणार याची देखील तुम्ही नोंद घ्या. बिल्कुल डिसिप्लिन के साथ ये टूर्नामेंट आगे बढ़ रहा है, तो मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त करना अनविका 11 नीलेश दादा भिंताड़ी 11 टीम के कप्तान को प्लीज आइए. चलिए मैच की तरफ एक बार फिर रुक करते हैं. ज्यादा समय मैदान के अंदर भी नहीं जाना चाहिए. भरत स्पोर्ट लुधियाना एंड टिंग रेसर का धानुरी पुणे प्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021 फिलहाल इस टूर्नामेंट के आयोजन करता नितेश उर्फ बंटी कवड़े, भरत दादा टिंगरे, सुनील रेड्डी, हेमंत लोमड़े, दिनेश शिंदे. और फिलहाल ये जो चौथा दिन है, चौथे दिन का पहला मुकाबला आप देख रहे हैं, विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली और सचिन दादा ढाकड़ कुणेगांव के बीच मुकाबला. 55 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. क्या प्रश्न का जवाब उत्तर से, ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या एक बार फिर गेंदबाज असरदार होंगे, ये देखने वाली बात है. इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल होगा. 5 ओव्हर का मैच है. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, प्लीज आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. अनविका 11 आणि निलेश दादा भिंताडे प्रतिष्ठा भिंताडे 11 दोन्ही संघांच्या संघटनेकर विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या. गिरीश जी आपलं स्वागत आहे. गिरीश कोचरेकर यांचं आगमन झाले. सुमित डोंगरे और करण प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. गेंदबाजी का बागडोर समझते हुए गेंदबाज अक्षय. 55 रनों की जरूरत है. पावल बेग का पहला ओवर है. फाइन लेग है, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर है. अक्षय की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. थोड़ा गेंद को खेलना चाहते थे, कवर की तरफ बाहरी किनारा लगा और गेंद चली गई फ्लाइंग स्लिप की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं. सुंदर गेंदबाजी का गुजारा अक्षय द्वारा. सुमित डोंगरे और करण मणवी दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर है. पहली गेंद पर बिंदी है. सुंदर गेंदबाजी, टिप्पा अच्छा है, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं. जाके एक बार फिर खेलने की कोशिश, बाहरी किनारा लगा था और बाल बचे हैं. सुंदर थ्रो, अच्छा थ्रो था. अगर स्टंप को लगता तो बिल्कुल खतरे की घंटी बज रही थी बल्लेबाज करण के लिए और सुमित डोंगरे का खाता खुलता बा. टेनिस पिच पर आणि नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं महादेवजी पाळेकर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. तर जाऊयापर्यंत मॅच दिशेने पहा. चालू असणारा सामना मी पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. चालू असणारा सामना विष्णू बोराडे किंग मेकर तुंगारली यांच्या विरोधात जो आपण संघ मैदान पाहतोय सचिन दादा ढाकळ फाउंडेशन कुणेगाव या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. पाहिजे सलामी जोडी जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर सुमित डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानात पाहिले तर करण, ही सलामी जोडी आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल अक्षय. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल. गोलंदाज पुण्याला तयार आहे. 56 धावेचा टार्गेट इथे आहे. 56 धावा गोलंदाज तयार. पुण्याला पाहायचं मैदानाच्या आतमध्ये अक्षय मुंबई इंडियन्स षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय.
यावेळी अक्रॉसचा बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. पहा ज्या धावसंख्येची अपेक्षा होती, जास्त धावसंख्येची मात्र गरज होती, ती धावसंख्या आपण पाहतो येऊन ती उभी झाली. इथे आता लढणं गरजेचं आहे. बिल्कुल, अब देखिए इनको ये सोचना चाहिए कि ये फाइटिंग टोटल है या एक बार फिर लड़ने के लिए काफी, क्या करना चाहते हैं, सोच बहुत महत्वपूर्ण है. और गेंदबाजी करने के लिए जो अक्षय है, बहुत अच्छी गेंदबाजी करे, नबी तुली गेंदबाजी इस ओवर में, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, सेकंड हैंड पर बल्लेबाज नंबर भी जिन्होंने खाता नहीं खोला. अगली गेंद, ओ सुंदर गेंदबाजी, वेल वेल वेल, क्या गेंदबाजी करे, टिप ऑफ स्टंप के बाहर घूमकर ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और लाजवाब गेंदबाजी. दोबारा अगर इस गेंद को देखेंगे तो चौथे पांचवें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं और गुडनेस पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद हरकत कर रही है. हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के 56 रनों का पीछा फिलहाल कर रहे हैं सचिन दादा डाकोल कोनेगाव के बल्लेबाज. नक्कीच आपण पाहतोय पण गुलदस्ता तयार असणारा अक्षय. यावेळी पहा फुल टॉस. अशा तुम्ही चुका केल्या तर मात्र करण तुम्हाला सोडणार नाही. चेंडू जाईल सीमाच्या पार. हा येतोय खरी षटकार. बिल्कुल, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. ये एक बार फिर देखिए, बल्लेबाज भी बल्लेबाजी कर रहे हैं हटके. सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, लेग स्टंप के ऊपर फुल टॉस गेंद थी, ब्रॉकहोल में जाना चाहते थे. इससे पहले अक्षय ने अच्छी गेंदबाजी की, ज्यादा मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी नहीं की, शरीर के अंदर गेंदबाजी करने का प्रयास और एक बार फिर स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की. खामियाजा आपको भुगतना पड़ा. 7 रन बगैर किसी नुकसान के. अक्षय की अगली गेंद, विनंती असणार आहे अन्विता 11 टीम, विनंती असणार आहे फोटोशूटसाठी या. अन्विता 11 टीम आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे काही मान्यवर बसलेत, मी विनंती करेल. त्याचबरोबर आमचे उमेदवार घरे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहले ओवर का खेल समाप्त होता है. रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के. करण 8 पर बल्लेबाजी कर, एक छक्के की मदद से, और सुमित ने 1 ही रन बनाया है. तो पहले ओवर की कहानी समाप्त होते भी 56 रनों का पीछा करते हुए आज सचिन दादा ठाकुर कुनेगांव ने बनाए 9 रन. 56 है मेरे हिसाब से ये एक बार फिर बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर हो सकती है. अनबिता 11 टीम के कप्तान और नीलेश दादा बिंताड़े 11, सारे खिलाड़ी एक बार फिर हमारे एक कुंभा के राइट साइड की तरफ आएंगे जहां फोटो सेशन होगा और बहुत सारी चीजें होने वाली, वहां टॉस भी होने वाला है. एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. भरत स्पोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानोरी पुणे प्रेजेंट 6 किंग युवराज सिंह कर्नाटक 2021 नीतीश कवड़े इस टूर्नामेंट के आयोजन करता है. और गेंदबाजी में परिवर्तन होगा. अब पुणे इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल, क्या गणेश को मौका मिलेगा? जेडी एक बार फिर छोटा पैक बड़ा धमाका, इनके ऊपर भी निगाहें रहेंगी. मुझे अभी भी याद है 4 साल पहले भगवा चषक चल रहा था और 6 गेंदों में 2 ये कहानी बन रही थी. उस कहानी की बात करें तो उस कहानी में एक बार फिर एक इंपॉर्टेंट खिलाड़ी थे, वो थे जेडी सागर जुन्नरकर. इनका भी आगमन हुआ हमारे कॉम्बॉक्स में. सागर जी आपका भी स्वागत है. और सुमित की आवाज भी आप सुन रहे थे. मैदान के अंदर देखें तो रन संख्या 9 रन, जीतने के लिए 56 रनों की जरूरत है. जेडी तैयार है. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज सुमित डोंगरे. इस ओवर की पहली गेंद रुक गए, बल्लेबाज रुक गए हैं, इसलिए जेडी को रुकना पड़ा है. उदय गुजर चषक में भी इन्होंने 3 साल पहले बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था. वही गेंदबाज मैदान के अंदर है. जेडी छोटे कद वाले गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी करना पसंद करते हैं. एक बार फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद. ऑनसर की तरफ गेंद को खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. डीप मिड विकेट से खिलाड़ी इस गेंद को फील्ड करते हुए तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. रन संख्या डबल फिगर में 10 रन बगैर किसी नुकसान के 56 रनों का पीछा कर रहे हैं फिलहाल सचिन दादा डाकुल कोनेगांव की टीम. अच्छे तादाद में टेनिस क्रिकेट .in के माध्यम से भी बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके. सभी का स्वागत है हमारे साथ. तर नक्कीच आपण पाहतोय आयोजक कमिटीच्या वतीने देखील अमोलजी म्हात्रे सरांचा देखील आपण यथोचित असा सन्मान करतोय. त्यांचा सन्मान करतील महाराष्ट्र पोलीस लोणावळा सिंगमधून नितेश रुबंटीभाऊ कवडे, त्याचबरोबर सुरेश गायके, सुनील रेड्डी यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करायचंय. अमोलजी म्हात्रे सर विनंती असेल तिथेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्यांचा सन्मान करतोय. आणि मॅच देखील तितकीच महत्वाची असणार आहे. छोट्याशा ब्रिंग मध्ये देखील आपण थोडासा अमोल म्हात्रे सरांसोबत थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. इस वक्त बहुत अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने की तरफ जा रही है. सटीक लाइन के साथ अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज. अब आगे गेंद है लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद और ये कैच होना चाहिए.
जेडू को मिला विकेट, बहुत ही सुंदर गेंदबाजी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छी नहीं थी, बैकलिंग का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला और लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं, सुंदर कैच लॉन्ग ऑन पर लिया गया, बढ़िया क्रिकेट। थँक्यू. आणि नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत आता जॉईंट होत आहेत आदरणीय अमोलजी म्हात्रे सर, ज्यांचं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि त्याचबरोबर मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. नवनवीन खेळाडू घडवण्यासाठी ज्यांचं नेहमीच योगदान राहिले असे अमोलजी म्हात्रे सर आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. सर, तुमचं प्रथमतः मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सर, आणि या स्पर्धेबद्दल तुमच्या आणि क्रिकेटबद्दल तुमच्याकडून आम्हाला 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. स्पर्धेबद्दल सांगेन तर खूप सुंदर स्पर्धा आहे, कारण हे ग्राउंडच इतकं सुंदर आहे आणि इकडचं जे वातावरण आहे, लोणावळ्यातलं वातावरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती पोषक असतं प्रत्येकासाठी. तर इथे येऊन जे खेळायचा आनंद आहे तो वेगळाच आहे आणि ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पण खूप छान आहे. तर इथे खेळायला बरं वाटतं. गेल्या वर्षी पण आम्ही इथे एकदा एक टुर्नामेंट खेळलेलो होतो. सो ग्राउंड खूप चांगलं आहे. आणि क्रिकेटविषयी सांगेन तर आता क्रिकेट खूप फास्ट होत चाललेलं आहे. क्रिकेट एका वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. म्हणजे जे पूर्वी टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने आपण त्या टेनिस क्रिकेटकडे बघायचं होतं त्याचा थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रोफेशनलिझम खूप जास्त आलेला आहे आणि त्याचबरोबर मुलांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी पण आलेली आहे. सो जे जास्त चांगला मेहनत करेल, जो जास्त चिकाटीनी किंवा मी म्हणतोय की लॉयली ज्या राहील क्रिकेटबरोबर, तर त्याला हे क्रिकेट चांगलेच दिवस नक्कीच दाखवेल. तर नक्कीच आपण पाहिलं तर पूर्वीचे क्रिकेट आपण पाहिलं जास्त प्राइज नसायचे, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या लखपतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि अनेक जर आपण पाहायला गेलं तर आता नेहमीच खरं तर राज दरबारी आता टेनिस क्रिकेटला एवढं प्राधान्य नाहीये किंवा त्यांना तो सन्मान नाहीये, परंतु त्यासाठी देखील आज आपण पाहिलं टेनिस क्रिकेट आता आशिया अख्ख्या देशांमध्ये देखील प्रदेशामध्ये देखील जाऊन पोहोचलेला आहे आणि टेनिस क्रिकेटची दखल देखील आता राज दरबारी घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल सर त्याबद्दल? नाही, 100% टेनिस क्रिकेटची दखल घेतलीच पाहिजे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये पण आता जसं मी म्हटलं की प्रोफेशनलिझम एक आलेलं आहे. पूर्वी पण प्रोफेशनलिझम होतं. चांगले खेळाडू, दिग्गज मोठे खेळाडू, जसं आपण बघितलं की आपल्या मुंबईच्या रणजी टीममध्ये जे पूर्वीचे जे खेळाडू खेळायचे ते सगळे टेनिस बॉल खेळलेले खेळाडू आहेत. म्हणजे आज आपल्या स्टेजवरती इथे अजित पुत्रन सर जे बसलेले तेही फार मोठे दिग्गज लेदर बॉलचे पण होते, तितकेच ते मोठे दिग्गज टेनिस बॉलचे पण होते. तर त्यावेळेसही ते होतं, पण तेवढं प्रोफेशनलिझम किंवा तेवढा वाव नव्हता त्या टेनिस क्रिकेटला. आता तो वाव, आता ती प्रोफेशनलिझम मिळालेला आहे, आता तो प्लॅटफॉर्म मिळतोय. तर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने आणि राईट वेनी जर का केला तर 100% येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर नक्कीच आता शेवटचा प्रश्न असणार आहे सर, की नवीन खेळाडू जे काय मात्र टेनिस क्रिकेट आता प्रोफेशन म्हणून पाहत आहेत किंवा नवीन खेळाडूकडून या क्रिकेटकडून काहीतरी घेण्यासारखं बरंच काही आहे, त्याबद्दल त्या नवीन खेळाडूंकडे काय सांगाल? नवीन खेळाडूंनी क्रिकेटकडनं घेण्यासारखं भरपूर काही, पण माझं पहिलं मत असं आहे की पहिला त्यांनी आपलं शिक्षण कंप्लीट करावं, त्यांनी एक सिक्युअर्ड जॉब घ्यावा. कारण शेवटी हा खेळ कसा आहे ना, हा खेळ खेळणारे खूप लोक आहेत. म्हणजे तुम्हाला हजारोतनं लाखोतनं आपल्याला सिद्ध करायचं असं, त्याच्यासाठी मेहनत तर लागतेच, पण ॲट द सेम टाइम तुम्हाला तुमचं प्रोफेशनली तुम्ही तुमच्याकडे जॉब असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या गोष्टीकडे पण तितकंच बघितलं पाहिजे. आता खूप एवढ्या टुर्नामेंट चालू असतात की भरपूर वेळा मी बघितलंय की यंगस्टर्स विचार करतात की आज इथे खेळायला जातो, आज तिथे खेळायला जातो, इथे गेले की इतके पैसे मिळतात, तितके पैसे मिळतात. पण हे सगळं क्षणिक आहे, कारण हे तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीये. तुम्हाला जर आयुष्यभर जर का तुम्ही जॉब चांगला करा आणि त्याच्यानंतर वेळ मिळेल त्या पद्धतीने हे क्रिकेटमध्ये तुम्ही सहभागी व्हा, तर तुम्हाला अजून जास्त चांगलं होईल. पण जॉबकडे आणि शिक्षणाकडे हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मग या गोष्टींकडे यायला पाहिजे. तर नक्कीच थँक्यू सर, तुम्ही देखील आमच्यासोबत जॉईन झालात आणि तुम्ही देखील या स्पर्धेबद्दल सदिच्छा शुभेच्छा भेट दिल्यात. तर जाऊया पुन्हा एकदा आदवडे सरांकडे. थँक्यू सुमित. आपण लेजंड बघितले, परंतु क्रिकेटमधला जेंटलमॅन सुद्धा जर ऐकला असेल तर ऐका, कारण मी मगाशी सांगितलं की हा जो क्रिकेटचा खेळ आहे तो जेंटलमॅन माणसांचा आहे. तर क्रिकेटमधला बिकुलन्सी कॅप्टन अमोल म्हात्रे यांचा आवाज आता ऐकला, सुसंवाद सुमितनं साधला. तर सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने ज्याचा तो शुभागमध्ये देखील होतंय, ज्यांनी खऱ्या अर्थानं गडचिरोली सारख्या नक्षलवादी एरियामध्ये देखील आपल्या देशाची सेवा केली, असे ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये पुणे भूषण म्हणून देखील ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत, असे पप्पू तोडकर सरांचं क्षणी आगमन झालंय. सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. रब्बीचा एक दर्जेदार खेळाडू आपल्याला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतोय. भारतीय संघाचं नेतृत्व करणारा पप्पू तोडकर या ठिकाणी. पप्पू, आपलं स्वागत आहे. पप्पू तोडकर यांचं आगमन झालेलं आहे. अमोल म्हात्रे यांना आपण ऐकलेलं आहे. आता ही क्रिकेटची जी स्पर्धा आहे ती रंगायला सुरुवात झाली. कालचा खेळ आपण जर बघितलं तर सागर वेगळा होता, दर्जेदार होता, रोमांचकारी होता. आज देखील या मॅचमध्ये धमाल आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकं 16 धावा झालेत, एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग कर. बहुत बड़ा सितारा है आज, इनका बल्ला नहीं बोला, इन्फॉर्म खिलाड़ी है, उनका शिकार किया गया गेंदबाज ने. सुंदर गेंदबाजी.
विकेट की तलाश में थे, स्लॉग स्विप करना चाहते थे, एक बार फिर एलिवेशन ज्यादा नहीं था, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे, इनकी गोदी में गेंद जाती हुई क्रुशियल विकेट सही समय पर गेंदबाजों को मिलता हुआ विष्णु बोराडे किंग मेकर तुंगारली के लिए और एक ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज। या ठिकाणी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व लोणावळ्याचं ते म्हणजे अनिकेत मामा सायलेकर, मल्टी टॅलेंटेड म्हणून त्यांची ख्याती आहे. नक्कीच लोणावळ्यामध्ये त्यांचे इकडे आगमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक असं स्वागत. आजचा दिवस मात्र ओपन हाफ, त्यामुळे प्रेक्षक ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस मात्र आज येऊन पोहोचलाय. मोठे मोठे दिग्गज खेळाडू आज मात्र मैदानात खेळायला मिळतील. त्याचमुळे प्रेक्षकांची संख्या पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसांपेक्षा थोडी जास्त या ठिकाणी दिसते. लेकिन एक बार फिर देखिए 2 गज की दूरी, मास्क पहनना है बहुत जरूरी, जब तक नहीं दवाई तब तक नहीं ढिलाई. विष्णु बोराडी किंग मेकर की तरफ से बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं. बहुत ही इंपॉर्टेंट मैच है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज. और सुनील चावरी की बात करें तो और एक जबरदस्त खिलाड़ी मैदान के अंदर, प्रतिभाशाली खिलाड़ी, अनुभव के इनके पास हैं. ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप ऑफ के बाहर है, विकेट कीपर अच्छी तरह से गार्डन नहीं कर पाए, लेकिन विकेट कीपर थोड़ा सा गिरते हुए और ये अच्छा ओवर कट रहा है, सुंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज. कहते ना कि उठना चाहता हूं मैं, दौड़ना चाहता हूं मैं, भागना चाहता हूं मैं, गिरना भी चाहता हूं लेकिन रुकना नहीं चाहता हूं. इस मैच को पकड़ के रखे, क्योंकि आप यहाँ मैदान के ऊपर गिरे चलेगा लेकिन मैच से ना गिरे, मनोबल नहीं गिरना चाहिए. इंपॉर्टेंट मैच है. रन संख्या अब 18 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच स्ट्राईकवर आता पुन्हा एकदा सुनील. या ठिकाणी काय तालक्या बॅटची एज लागली आणि धावबाद होण्याची संधी, परंतु एक धाव सहज पूर्ण. प्रशांत सर, मला असं वाटतं की या 6 षटकांचा सामना, जो 5 षटकांचा सामना आहे, जो लिमिटेड ओव्हर्सचा सामना आहे, आणि टेनिस क्रिकेटमध्ये मला असं वाटतं, असं म्हटलं जातं की ज्या प्रकारचं व्हॅल्यू एका विकेटला आहे त्याच प्रमाणचं व्हॅल्यू डॉट बॉलला आहे. कारण प्रत्येक डॉट बॉलवर नक्कीच प्रेशर हे मात्र बॅटिंग टीमकडे येत असतं आणि कॉन्फिडन्स हा मात्र गोलंदाजाचा वाढत असतो. बिल्कुल, विकेट प्राप्त करने के लिए सामने वाले के मन में आशंका के बीज बोने होते हैं, तो वो बिंदी गेंदें बहुत जरूरी है माहौल बनाने के लिए, विकेट की तरफ जाने के लिए. आपने सही एक बार फिर पकड़ा है. रन संख्या 19, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है और गेंदबाजी करने के लिए करण तैयार. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज सूरज पाटिल जिन्होंने खाता नहीं खोला है. सुनील चावरी 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. फ्लाइंग स्लीप, एक गली, एक पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है, मिड विकेट बाउंड्री लाइन पर, स्क्वायर लेग का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, एक खिलाड़ी दायरे के अंदर है. टप ऑफ टप के बाहर, टप पकाने के बाद और बाहर की तरफ जाते हुए गेंद. अमर सेठ ने व्हाइट बॉल का इशारा किया है. कंट्रोल की जरूरत है इस प्रतियोगिता में. आज पहली पारी की बात करें तो बस सचिन दादा ठाकुर कुनेगांव की तरफ से जो गेंदबाजी हुई संकेत के 4 विकेट चटकाए, लेकिन नियंत्रण अच्छा था, अनुशासन था, गति नहीं थी, लेकिन वेरिएशन बहुत अच्छा किया था. उसी तरह से गेंदबाजी करने की जरूरत है. फिलहाल स्कोर देखिए 20 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. कुणाल राइट आर्म ओवर द विकेट. आगे के लिए गैप में गेंद जाती भी बाउंड्री की तरफ. यहां जेडी तैयार है और गेंद घूमती भी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाती भी. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. चौके की सख्त जरूरत थी और थोड़ा सा गैप में खेलते हुए. त्याचप्रमाणे या ठिकाणी लोणावळ्याचा सर्वांचा लाडका खेळाडू, जो पाहायला गेलं तर अतिशय जुनं क्रिकेट, म्हणजे ज्यावेळेस एबी वेबी, गणेश मित्र मंडळ असे बरेच जुने संघ या मैदानावर खेळायचे, तेव्हापासून मात्र या लोणावळा क्रिकेट बरोबर जो सातत्याने असतो तो म्हणजे प्रथमेश पडवळ. त्याचे या ठिकाणी आगमन झाले, त्याचं मनापासून हार्दिक असं स्वागत. पुन्हा वळूया सामन्याकडे. आता मात्र सामन्यात सामना करेल तो सूरज. आणि या ठिकाणी काय तर उंचावर मारण्याचा प्रयत्न बसलाय आणि चांगला झेल बाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेस या सामन्यामध्ये वळण येतंय, कधी गोलंदाजीकडे तर कधी फलंदाजीकडे हा सामना वळतोय. तर नक्कीच अशाच प्रकारचे सामने आपल्याला या पूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले आणि आजही तेच आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच चांगले संघ या टूर्नामेंट में मात्र सहभागी झालेत. बिल्कुल, इनके पास ओंकार जैसे खिलाड़ी अभी भी डगआउट में बैठे हुए हैं. इनका इंतजार हो रहा है और बहुत सारे नए खिलाड़ी को मौका मिल रहा है. संकट मोचक की जरूरत है. 24-3 विकेट के नुकसान पर फिलहाल बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे और सुनील चावरी के ऊपर जिम्मेदारी है. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. सिद्धेश भास्कर
इंपॉर्टेंट खिलाड़ी है, इनके ऊपर निगाह रहेगी, लेकिन विकेट की सख्त जरूरत है। एक चौका है तो उसके बाद में कमबैक करने के लिए गेंदबाज भी कोशिश करेंगे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालंय सर शेखर भाऊ शेळके, ज्यांच्याबद्दल मला असं वाटतं की कोणाला ओळख करून देण्याची गरज नाहीये, कारण रेल्वे ग्राउंडवर त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आतापर्यंत या पूर्ण जेव्हापासून क्रिकेट चालू झालं या ग्राउंडवर तेव्हापासून लाभलंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. सरांना विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचंय सर. ये बहुत इंपॉर्टेंट गेंद है, मैदान के अंदर बल्लेबाज भी पहुंच चुके हैं और स्ट्राइक रेट पर चावड़ी तैयार है गेंदबाजी करने के लिए। करण इस ओवर की अगली गेंद, ये आखिरी गेंद है। हवा में खेलते हुए मिस टाइम तो गए, डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है और ये कैच और छोड़ दिया। ये आसान कैच था, बिल्कुल गेंद के करीब नहीं थे, बहुत दूर रहे और कोशिश बढ़िया थी और आगे आ सकते थे। बिल्कुल क्या हुआ देखिए, मैदान के अंदर मिस टाइम स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच नहीं आई गेंद स्क्वायर लेग की तरफ जाते भी और हवा में गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं, लेकिन जल्दी जो एक बार फिर नीचे बढ़ गए, उसके कारण यह कैच छूटता हुआ। 26 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 12 गेंदों का खेल से सागर जोड़ेंगे, मेहमान भी आ रहे हैं तो एक बार फिर मेहमानों का स्वागत भी होगा। विष्णु बोराडे, किंग मेकर तुंगारली और शशिन दादा ठाकुर कुनेगांव के बीच मुकाबला। कुनेगांव को जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। अब 12 गेंदों का खेल से 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 12 चोटू 30 धावांची आवश्यकता। बरसपूर लोणावळा एंड टिंगरे सरकार धानुरी पुणे प्रेझेंट सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 एक मानाची स्पर्धा आहे, अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय। स्पर्धेचे शिल्पकार नितेश उर्फ बंटी कवडे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झाले शेखरभाऊ शेळके यांचं मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल। शेखरभाऊ शेळके यांना विनंती की स्टेजवर यायचंय, त्यांचं स्वागत करतील ऍडव्होकेट कृष्णा इंगोळकर आणि प्रथमेश पडवळ। 12 गेंदों का खेल से 30 रनों की जरूरत है। मेहमानों का स्वागत भी हो रहा है, सम्मान भी हो रहा है और बल्लेबाजों की बात करें तो सुनील के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। प्रशांत सर, शेखरभाऊ शेळके यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सरजू भवानी ही जी टुर्नामेंट आहे ते म्हणजे क्रिकेटचे देवता ज्यांना बोललं जातं ते म्हणजे सचिन सर तेंडुलकर, त्यांच्यापासून ते ज्यावेळेस खेळायचे तेव्हापासून ते ऑर्गनायझर कमिटीमध्ये असायचे। सरजू भवानी क्रिकेट टुर्नामेंट जे रेल्वेकडून आयोजित केले जाते त्यांचे मुख्य आयोजक म्हणून शेखरभाऊ शेळके यांना पाहिलं जातं। बिल्कुल एक बार फिर जेडी की ये गेंद बहुत अच्छी है, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को ऑन सेट पर खेलना चाहते थे, लाजवाब गेंदबाजी, ये जेडी की स्पेशलिटी है। 11 गेंदें 30 रनों की जरूरत है, दबाव बढ़ रहा है। फिलहाल बल्लेबाजों के लिए एक बड़ा शॉट खेलने की जरूरत है मोमेंटम बनाने के लिए और सिद्धेश के ऊपर जिम्मेदारी है, इंपॉर्टेंट खिलाड़ी है। हवा में खेलते हुए सुंदर तरीके से यहां गेंद बॉल की तरफ जा रही है और अंपायर की तरफ से 4 रनों का इशारा होता हुआ। लाजवाब स्ट्रोक, एक बार फिर टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को बॉलर के सर के ऊपर से खूबसूरत अंदाज में खेल रहे। एक्सीलेंट शॉट, एक बार फिर बढ़िया तरीके से बल्लेबाजी मैदान के अंदर मैच में कमबॅक करने का प्रयास। या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या तो शुभागमन देखील झालेला आहे। संविधान चषक या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर महादेव दादा शेळके उपस्थित झालेत। दोन्ही मान्यवरांचं सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। चंद्रशेखर दादा मोरे यांचा वरसपोर्ट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटक या स्पर्धेमध्ये दादांचा यथोचित सन्मान होतोय। मी चंद्रशेखर दादा मोरे यांना विनंती करेल आपण सन्मान घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। और क्लास मैदान के अंदर हो रहा है। एक बार फिर जिस तरह से गेंदबाजी हो रहे हैं, शॉट भी हुआ, एक बार फिर आ रहे जड़ी की अगली गेंद ऑफ टॉप के बाहर गेंद थी, बल्ले का अनुनी किनारा गेंद विकेट कीपर की तरफ जा रही है। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। 8 गेंदों का खेल से 26 रनों की जरूरत है। बल्लेबाजों के ऊपर दबाव बढ़ता हुआ और फिलहाल अच्छा प्रदर्शन विष्णु बोराडे किंग मेकर तुंगाली की तरफ से आज जेडी कर रहे हैं। संविधान चषकाचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे, दादांना विनंती करतो, दादा आपला आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान होतोय, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। 8 गेंदों का खेल से जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। इस वक्त प्रेशर बल्लेबाजों के ऊपर है। जड़ी की इस ओवर की 5वीं गेंद।
छोटी गेंद आउटसाइड की तरफ गए, गैप में खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। दर्शनीय स्ट्रोक, छोटी गेंद थी, ज्यादा एफर्ट लगाने का प्रयास, छोटा कद है, एक बार फिर ज्यादा आगे नहीं गिरी और इसका फायदा बल्लेबाज ने उठाया और सिद्धेश के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक। अब जाकर 7 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। नक्कीच सर, 7 चेंडू आणि 22 धावा म्हणजे पाहायला गेलं तर अजूनही सामना दोन्ही संघाकडे बरोबरीने. जेडीचं मात्र नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं जाईल. भले 2 चौकार आल्यात, परंतु चांगली गोलंदाजी ते नक्कीच वारंवार करतात आपल्या संघासाठी. देखिए 2-3 गेंदें इन्होंने डाली, वो गुल्ले स्पॉट पर थी। एक गेंद के ऊपर प्रहार हुआ, एक हाफ ट्रैकर गेंद थी, उसके ऊपर प्रहार हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। 7 गेंदें और जीतने के लिए यहाँ से 22 रनों की जरूरत है। फ्लाइंग स्वीप, एक गली पर खिलाड़ी मौजूद है, एक पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है और 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर, 1 खिलाड़ी दायरे के अंदर है फाइन लेग पर। स्टोक अच्छा बल्ले के बीचों बीच खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोई कोशिश नहीं है। आखिरी गेंद पर सिंगल आया है, इसका मतलब आपके पास 6 गेंदें और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। इस विकेट की बात करें तो बहुत ही अच्छी विकेट खेल रही है, लेकिन सागर कल के जो हालात थे वो अलग थे, आज के हालात कुछ अलग है। कल बहुत तेजी के साथ रन बन रहे थे, लेकिन आज क्वालिटी गेंदबाजी भी हमने देखी है। अब 6 गेंदें 21 रनों की जरूरत है। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं हमारे अपडेटर है संदेश कंटे, बहुत अच्छा काम कर रहे हैं। नक्कीच सर, पाहायला गेलं तर गेले 3 दिवस जास्तीत जास्त धाव संख्या होणारे सामने पाहायला मिळाले, परंतु ओपन संघ, ओपन मध्ये असं का म्हटलं जातं की जितके चांगले बॅट्समन तितके चांगले गोलंदाज नक्की आपल्याला ओपन संघामध्ये पाहायला मिळतात. कारण पाहायला गेलं तर क्रिकेट, टेनिस क्रिकेट अशा प्रकारे वाढलंय की असं वाटतं की कुठलाही फलंदाज असू दे की चौकार आणि षटकार जातील, परंतु गोलंदाजही तितकेच हुशार झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर धावा येणं हे काही सोपं राहिलेलं नाही. बिल्कुल, इसके ऊपर भी चर्चा करेंगे। अनिमिता 11 और नीलेश दादा भिंतड़ 11 टीम के जो कप्तान है, मैं आपको विनती कर रहा हूं, चलिए टॉस के लिए, ये आखिरी कॉल है दोनों टीमों के लिए। सारे खिलाड़ी आप लेके हमारे टॉस बॉक्स की तरफ, प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आइए। दोन्ही संघांना विनंती आहे, आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षाकडे यायचंय. कमीत कमी 8-9 वेळा आपली अनाउंसमेंट झालेली है। 35 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत है। निर्णायक ओवर डालने के लिए गेंदबाज आए, गेंदबाजी करने के लिए निखिल स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। या ठिकाणी संविधान चषकाचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे दादांचा आपण आयोजक कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर आमचे महादेवदादा शेळके देखील उपस्थित आहेत. ऋषीदादा कळमकर, दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण आयोजक कमिटीच्या वतीने करतोय. धन्यवाद, तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या मित्र उपस्थित राहिलात आणि दोन्ही मान्यवरांमध्ये असणार आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावं. 5 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है। निखिल की इस पहली गेंद पर बहुत ही एफर्टलेस तरीके से बल्लेबाज ने शॉट खेला ऑन साइड पर और खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए जाते भी सिद्धेश का बल्ला बोल रहा है। एक अच्छा मैच विष्णु बोराडे किंग मेकर और सचिन दादा ठाकुर कुनिगांव के बीच चलता बात। कुनिगांव को जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। 5 गेंदें अभी भी बची हुई है। अगर ये मैच खास करके तुंगाली टीम को बनाना है तो विकेट लेना बहुत जरूरी। अब हमें गेंद के करीब नहीं है, घर पाने लगे 4 रन। ये चौके की सख्त जरूरत है। पहले छक्का, उसके बाद में चौका आता हुआ और कहानी में बदलाव है। 4 गेंदों का खेल से अब जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। मैच में वापस आने के लिए इस तरह से बल्लेबाजी करने की जरूरत है। और सागर गेंदबाजी ज्यादा छोटी कर रहे हैं। हाफ ट्रैकर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं। इससे पहले गेंदबाजी गुल्ले स्पॉट पर हुई थी, टप्पा ऑफ स्टंप के बाहर था। अब जाकर मजा आएगा। एक कदम आगे सोचने की जरूरत है। अनिमिता 11 टीम के कप्तान और नीलेश दादा भिंतड़ 11, आपके लिए आखिरी कॉल है। सारे खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स की तरफ आएंगे। अब रिमेनिंग 4 डिलीवरीज एंड नीड 11 रन टू विन दिस मैच। चला, पुढचे दोन्ही संघ, त्यांचे कर्णधार, त्यांना वारंवार विनंती केली जाते की त्यांनी नाणेफेकीसाठी मात्र स्टेजच्या जवळ यायचंय.
मोरे साहेब, सामना आपलं स्वागत अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 11 धावा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार निखिल स्ट्राइकर एंड प्रसिद्ध अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए एक कांटे की टक्कर मैदान के अंदर बिल्कुल होती भी. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. इस ओवर की अगली गेंद ज्यादा आगे और खिलाड़ी है. गेंद बॉल के बाद 6 रन. खिलाड़ी लेकिन ओवर के दर्शक बन गए दीवाने. तालियां बजाने का मौका मिलेगा. मैच में वापसी का बिल्कुल बिल्कुल कुनेगाव ने बजाया है. सुपर, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. 3 गेंदे 5, कहाणी में पलटवार. नक्कीच अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेने. हवेच्या विरुद्ध मात्र नक्कीच षटकार आलेला आहे. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 5 धावा. मैच अभी भी बना हुआ है. जो लेंथ और लाइन के ऊपर चर्चा हो रही है. एक बार फिर आप हाफ टैकर गेंदबाजी कर रहे हैं, इसके बाद में एक बार फिर हाफ बॉली दे रहे हैं, तो इसका फायदा बल्लेबाज उठाते हुए ओवर पिच गेंद की खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए. नक्कीच प्रशांत सर, पाहायला गेलं तर सिद्धेश मात्र आला सेकंड डाऊन आणि मात्र त्याने अतिशय चांगली खेळी, अतिशय चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलंय. त्याने आपल्या वैयक्तिक खेळामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार असे लावले गेलेत. नक्कीच कौतुक केलं जाईल सिद्धेशचं, परंतु सिद्धेशचं कौतुक त्याचप्रमाणे पूर्ण होईल जेव्हा तो हा सामना जिंकून देईल आपल्या संघाला. आतापर्यंत तर चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता मात्र समीकरण असणार आहे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. बिल्कुल एक अच्छा मैच, लेकिन ये शॉट समाप्त होने के बाद ज्यादा भागने की कोशिश नहीं की. गेंद बाउंड्री के बाहर जाते भी, और ये रिएक्शन है. दोनों का रिएक्शन देखिए ऑन स्क्रीन आप देख सकते हैं. 3 गेंदों का खेल जैसे 5 रनों की जरूरत है. बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला. विष्णु बोरा ने टीम के गेंदबाज भी ये कमाल कर सकते हैं मैदान के अंदर. मौका दोनों के पास है. निखिल तैयार स्ट्राइकर प्रसिद्ध सेट बल्लेबाज है. थँक्यू टू से विनंती असणार आहे. चला अन्विता 11 टीम टॉस साठी कॅप्टन. चला या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. संविधान चषकाच्या स्तरे मुख्य आयोजक आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे विनंती असणार आहे. आपण सामन्याचा आपण टॉस करतोय. त्याचबरोबर त्यांच्या समिती असणारे आदरणीय शेखर सर. शेखर सर तुम्ही विनंती असतील आपण देखील टॉस करण्यासाठी या. 2 गेंदे 5 रनों की जरूरत है. ऑन साइड की तरफ खेलता है. इस बार खिलाड़ी है, ले लिया कैच. मैच में पलटवार. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस खेल की माया है. थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच. 1 गेंद 5 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है. इसलिए देखिए इस वक्त नितेश कौड़े साहब बहुत खुश है. पूरी टूर्नामेंट का जो हाल इस तरह से रहा है. कभी लगता है कि बल्लेबाज ये मैच लेके जाएंगे, तभी जाकर गेंदबाज कमाल करता है. मैच में वापस आने का मौका दोनों के पास. इसीलिए मैंने कहा था अब 51 4 विकेट के नुकसान पर है. 5 रनों की जरूरत है. 1 गेंद बची हुई है आपके पास. एक बार फिर वो छक्के लगाने वाला खिलाड़ी चाहिए. मयूर बाग मारे मैदान के अंदर. टॉस करतोय आपण. प्रथम विनंती असेल टॉस साठी या. 1 गेंद का खेल. शेष 5 रनों की जरूरत है. क्या मुकाबला चल रहा है. और अब एक बार फिर कहते हैं ना कि डूबती हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है. परिंदों को उड़ने के लिए वक्त लगता है. पारी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है. लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है. क्रिकेट का खेल बदला है. इस क्रिकेट ने रंग ही बदला है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग क्योंकि विकेट गिरा है. माहौल बदला है. कुनेगांव के लिए जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. ये मैच अगर निखिल भी चाहते तो बचा सकते तुंगाली टीम के लिए. तुंगाली की तरफ से निखिल गेंदबाजी करेंगे. और मैदान के अंदर बल्लेबाज की बात करें तो मयूर बागमारे हैं. और स्ट्राइकर पर बल्लेबाज सुनील चावरी. थोड़ा स्ट्रगल कर रहे, संघर्ष जारी है, लेकिन 1 गेंद में हीरो बनने का मौका है. बहुत महत्वपूर्ण. कंपल्सरी चेस है. 1 गेंद में हमने 10 रन भी इसी मैदान पर देखे हैं. अब जाकर 1 गेंद में 5 रन होते या एक बार फिर बचाते निखिल. हीरो बनने का मौका दोनों के पास. एक हीरो एक जीरो, एक नायक एक खलनायक, एक शेर एक ढेर. इस ओवर की आखिरी गेंद और उड़ाया. सुनील चावरी ने बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. और इसी के साथ इस मैच में हीरो बने हैं सुनील चावरी. निखिल जिन्होंने मेहनत की थी, मशक्कत की थी, आखिरी गेंद पर खूबसूरत छक्का बल्लेबाज की तरफ से. और यह मुकाबला सचिन दादा ठाकुर कुनेगांव की टीम ने जीता. कांग्रेचुलेशन. जबरदस्त प्रदर्शन.
विष्णु बोराडे की तरफ से अच्छा प्रदर्शन निखिल ने बिल्कुल किया, लेकिन सुनील चावरे इस मैच में हीरो बने हैं। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब, हम एक दिन होंगे कामयाब। यही बल्लेबाज स्ट्रगल कर रहे थे, संघर्ष जारी था, लेकिन एक ही बल्लेबाज को एक वक्त आपको सही होना था, आप एक बार सही हुए, उसके बाद में खेल खल्लास। तुंगारली, थैंक यू वेरी मच। आप चलो। जाकर एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे, सारे खिलाड़ी मैदान के